आमच्यावरती जर नेतृत्व करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते हे भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मान्य नाही. इथं कुठलाही नेता नाही, इथं जो बसलेला आहे तो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. गावगाड्यामध्ये ज्या कार्यकर्त्याला लाटा खाल्ल्या त्यांच्या विरोधात, पंतप्रधानांच्या विरोधात संघर्ष केला, त्यांच्या विरोधात आतापर्यंत लाटाकाटा खाल्ल्या, तो कार्यकर्ता इथे येऊन बसलाय. आणि हा कार्यकर्ता येणाऱ्या काळामध्ये अशा पक्षप्रवेशाला 100% विरोध करणार. आमचा विरोध हा जिल्ह्यातील सर्व जे काही लोक आहेत जे बाकीच्या पक्षातून येऊन आमच्या पक्षामध्ये घुसखोरी करत आहेत त्या सर्वांना आमचा विरोध आहे. आमचा विरोध कुठल्याही नेत्याला नाही, आमच्या वरिष्ठांना. आम्ही एवढं सांगू इच्छितो, आमच्या भावना आहेत, आमच्या भावना आम्ही कुणासमोर मांडणार? आम्ही आमच्या वरिष्ठासमोर आमच्या भावना मांडू शकतो. आमचा विरोध सर्वांना आहे. जे कोणी आमच्या पक्षामधल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावरती येऊन जर आमच्यावरती नेतृत्व प्रस्थापित करू शकत असतील अशा सर्वांना आमचा विरोध आहे. आणि आम्ही कुणाचंही नाव घेऊ इच्छित नाही, कारण विषय असा आहे की आता जी आमची लढाई आहे ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची लढाई आहे. इथला जो कार्यकर्ता आहे, इथल्या कार्यकर्त्यांनी गावगाड्यामध्ये संघर्ष केलेला आहे, त्यांच्या लाट्याकाट्या खाल्लेल्या आहेत. अहो, आज आम्हाला आमच्या इथल्या कार्यकर्त्यांना साधी सोसायटी मिळाली नाही, कुणाला रेशनचं धान्य मिळालेलं नाही. का तर फक्त तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे म्हणून. आणि जर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला त्यांचीच जर सतरंजी उचलायची वेळ येत असेल तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही.